नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँककडून एक भरती निघाली आहे, त्याच्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया व्हिडिओ. सर्वात अगोदर बघूया आपण हे भरतीचे फॉर्म कधीपासून चालू झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे फॉर्म 9/10/2025 पासून चालू झालेले असून 29/10/2025 फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक राहणार आहे. त्याच्यानंतर बघा कोणत्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, ही पोस्ट एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी असून एकूण 348 जागासाठी ही भरती निघाली आहे. आणि याच्यासाठी कोण अप्लाय करतोय, तर जे आपले भारतीय डाक विभागामध्ये सध्या GDS पदावर कार्यरत असणारे सर्व उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतात. ही जी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, जी 348 पोस्ट आहेत, ह्या टेंटेटिव्ह आहेत, त्यामुळे ह्या पदसंख्या वाढूही शकते. त्याच्यानंतर बघूया प्रत्येक स्टेटनुसार अलग अलग किती जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी 31 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, त्याच्यासाठी काय शिक्षण हवं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी तुमचं वय 20 ते 35 दरम्यान असावं लागतं. जे आपले ग्रामीण डाक सेवक 1 ऑगस्ट 2025च्या अगोदर त्यांची जॉईनिंग आहे, ती सर्व या पदासाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला शिक्षण किती हवं आहे, तर कमीत कमी तुमची डिग्री झालेली असावी लागते. ती डिग्री मग रेग्युलर असेल किंवा डिस्टन्स लर्निंग म्हणजे मुक्त विद्यापीठात केलेली असेल तरी चालते. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, त्याने इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर समोर बघूया आपण या पोस्टसाठी सॅलरी किती मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला पर मंथ 30,000 रुपये पेमेंट मिळू शकतो. त्याच्यानंतर बघा समोर सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पदासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म म्हणजे पेपर द्यायची आवश्यकता नाही. तुमच्या जे डिग्रीच्या मार्कवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे इथे पेपरची काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर बघूया आपण फी. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे OBC ओपनवाले असतात त्यांच्यासाठी 750 रुपये फी राहणार आहे. तर SC ST OBC आपले SC ST साठी कोणत्याही प्रकारची फी राहणार नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर समोर बघूया इथं प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहेत इथे मेन्शन केलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्या बघूया महाराष्ट्रासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. तुम्ही बघू शकता गडचिरोली, वाशिम, भंडारा, बुलढाणा म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं एक जागा त्यांनी दिलेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, गडचिरोली, लातूर, मालवण, नांदेड. त्याच्यानंतर समोर बघू शकता जालना आहे, धुळे आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सातारा, नाशिक अशा प्रत्येक ठिकाणी एक जागा आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. काही तुम्हाला अडचण शंका असल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन भरतीची माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.